नाशिक शहर व जिल्ह्यातील विविध गंभीर प्रश्नांवर तोडगा निघावा, घोटाळ्यांवर चौकशी व्हावी व नागरिकांना न्याय मिळावा या मागण्यांसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नाशिक ब्लॅकआउट जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। मोर्चाचे नेतृत्व शिवसेना नेते खासदार संजय राऊत, मनसे नेते व माजी मंत्री बाळाजी नांदगावकर, माजी मंत्री सचिन आहिर, मनसे नेते संदीप देशपांडे, मनसे प्रदेश सरचिटणीस नेते दिनकर अण्णा पाटील, सुजाताताई ढेरे, जिल्हाध्यक्ष सुदाम कांबळे, शहराध्यक्ष अंकुश पवार, प्रथमेश गीते, शिवसेना जिल्हा प्रमुख डीजी सूर्यवंशी, शिवसेना महानगर प्रमुख प्रथमेश गीते तसेच दोन्ही पक्षांचे अनेक नेते व पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती। मोर्चाच्या शेवटी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले। यामध्ये हनी ट्रॅप घोटाळा उघड करण्याची मागणी, ऑनलाईन फसवणूक रोखणे, शेतकऱ्यांना कर्जमाफी व हमीभाव, स्मार्ट सिटी प्रकल्पातील भ्रष्टाचाराची चौकशी, महिला सुरक्षेसाठी विशेष पथके, स्मार्ट मीटर रद्द करणे, युवकांना रोजगार, आदिवासी विकास, झोपडपट्टी पुनर्वसन तसेच गड्डेमुक्त रस्ते व गृहकर सवलती अशा तब्बल 25 प्रमुख मागण्या करण्यात आल्या। मोर्चातील नागरिकांनी सरकारला इशारा दिलाय की या मागण्यांवर तातडीने कार्यवाही झाली नाही तर पुढील काळात आंदोलन अधिक उग्र केले जाईल। प्रचंड भ्रष्टाचार, सरकारी पैशाची लूट, अंमली पदार्थाचा प्रचंड व्यापार, तरुण मुलं नशेच्या आहारी गेली जे नाशिकमध्ये दिसतात, महिलांवर अत्याचार। या नाशिकसह महाराष्ट्रात यापेक्षा जर वेगळं काय घडलं नसेल तर नेपाळच्या तरुणांनी जो इशारा दिलाय तो आपण लक्षात घेतला पाहिजे, हे माझं म्हणणं आहे। आमचा अंत पाहू नका। मगासपासून अस्वस्थ आहे त्या राहुल धोत्रेचा फोटो पाहून। हा राहुल धोत्रे तरुण मुलगा, त्याची हत्या त्या निर्घृणपणे केली। कोणी केली? देवेंद्र फडणवीसच्या कार्यकर्त्याने, गिरीश महाजनच्या कार्यकर्त्याने केलेली आहे। कुठे गेला हा उद्धव निमसे? कसा मिळत नाही? आमचे कार्यकर्ते बरोबर मिळतात आंदोलन करणारे, पण तुमचा एक नगरसेवक खून करून फरार होतो। तो गिरीश महाजनला बंगल्यावर जाऊन भेटतो फरार असताना। त्याला कोण वाचवत आहे? कुठल्या बंगल्यात लपलाय तो सरकारी? हे जर राज्याच्या गृहमंत्र्याला आणि नाशिकच्या पालकमंत्र्याला माहीत नसेल तर तुम्ही राज्य करायला नालायक आहात। या तरुण मुलांच्या हत्या 40 खून झाले या शहरामध्ये। सावरकरांनी पण हत्या केल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, बरं का? तुम्ही नावं घेतलीत का नाही रे सावरकर? पण आता ज्या हत्या होत आहेत या जमिनी लुबाडण्यासाठी, लुटमार करण्यासाठी, हे नाशिकचं चरित्र आहे। ज्या नाशिकच्या पावित्र्याच्या, नाशिकमध्ये घडलेला रामायणाचा आणि आणावा गाव येतो, नाशिकमध्ये काय झाले दिनकरा दत्ताराणा, हे नाशिक आपल्याला बदलायचं आहे। आणि म्हणून हा मोर्चा ही सुरुवात आहे। या टोप्यातून त्याच्यावर लिहिलाय संयुक्त मोर्चा। यापुढे नाशिक मधला प्रत्येक कार्यक्रम संयुक्तच होणार। नाशिक नाही तर महाराष्ट्रात होणार। आता काय व्हायचं राहिलंय? दोन भाऊ एकत्र आले। तुमची समस्या मी आज ऐकणार आहे। दोन महाराष्ट्राचे बंधू एकत्र आले, ठाकरे बंधू एकत्र आले, दोन नेते एकत्र आले आणि कार्यकर्ते एकत्र आल्यावर हा महाराष्ट्र यापुढे फक्त ठाकऱ्यांच्याच मागे जाईल, हा सुद्धा नाशिकने संदेश दिला। फार मोठ्या संख्येने नाशिककर रस्त्यावर उतरले, मी त्यांचा आभारी आहे। शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचं कुळ आणि मूळ एकच आहे आणि आपल्या सगळ्यांचा मायबाप हा माननीय बाळासाहेब ठाकरे हाच आहे। त्याच्यामुळे आम्ही इतकंच सांगू, यापुढे तुम्हाला आमच्याशी सामना करताना खूप काळजी घ्यावी लागेल। नाशिकमध्ये गुंडगिरी, नाशिकमध्ये हनी ट्रॅप, मगाशी सगळ्या नेत्यांनी सांगितलं। हे चित्र बदलायचं असेल तर उद्याच्या महानगरपालिकेपासून आपल्याला सुरुवात करावी लागेल, परिवर्तन करावं लागेल। अभ्यंकरजी, संदीपजी देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली हा आज मोर्चा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या माध्यमातून आपण तमाम सर्व
दोन्ही सेनेचे कार्यकर्त्यांच्या मुळे खूप हा मोठा मोर्चा आज या ठिकाणी होतोय। तर हा नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये मोर्चा का काढला, मला एवढंच सांगायचं आहे की हा हे नाशिक 9 वर्षापूर्वी आताचे मुख्यमंत्री, तेव्हा पण मुख्यमंत्री होते तेव्हा मी भाजपमध्येच होतो, त्यांनी हे नाशिक दत्तक घेतलं होतं। परवा पण येऊन गेले, सांगितलं नाशिकवर माझं फार प्रेम आहे। अहो साहेब, वेळा खड्डे पडले, प्यायला पाणी मिळत नाही, हनी ट्रॅपचा प्रश्न तुम्ही मिटून टाकला, दररोज खून होत आहेत, ड्रग्ज विकला जातात टपऱ्यांवर, आणि आपल्या गिरीश भाऊ येतात आणि सांगतात मी 2 दिवसात खड्डे बुजवणार आहे। किती वाईट परिस्थिती आहे, पालकमंत्र्याला खड्डे बुजवावे लागतात आणि गिरीश भाऊला संकट मोचक का म्हणतात मला अजून समजत नाही। अहो तुम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार होते, शेतकऱ्यांना तुम्ही विमा पॉलिसी देणार होते, 1 वर्षापूर्वी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देणार होते, शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला हमीभाव देणार होते। या महाराष्ट्रातले 90,000 कोटी ज्या ठेकेदारांचे तुम्ही थांबवले, ते ठेकेदार आत्महत्या करतायत। 2 महिन्यापासून आदिवासी बांधव बिराड मोर्चा इथं उपोषणाला बसला। मान्य साहेबांनी सांगून नांदगावकर साहेबांनी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी मीटिंग घेतली, अजून त्यांना न्याय मिळत नाही। या नाशिकची परिस्थिती काय, दररोज एक खून होतोय, पाणी प्यायला मिळत नाही, अनेक प्रश्न या ठिकाणी असताना काल सुद्धा कोणता केशव उपाध्याय आला, तो बिचारा खरा रोजानी आहे, रोजानीच बोलतो, किती बोलायचं त्याला त्याचे पैसे दिले जातात, मग तो इडवून बोलतो। काल म्हणे 2 भाऊ काय, 3रा आला तरी चालेल, उपाध्याय बघायला ही गर्दी बघ, नाही तर एवढा मोर्चा तुम्ही काढून दाखवा भारतीय जनता पार्टीने। अरे तुमच्या बरोबर कोणीच नाहीये, अख्खा महाराष्ट्र आमच्या 2 ठाकरे ब्रँड एकत्र आल्यामुळे तुमच्या पायाखालची वाळू घसरली आहे, तुम्ही घाबरले आहात, तुम्हीच एकट्याने फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, अजित दादा, भ्रष्टाचार मुक्त देश, भयमुक्त देश तुम्हाला करायचा होता, कसा काय भ्रष्टाचार मुक्त देश होईल? अजित दादा 70,000 कोटीचा घोटाळा केला, फडणवीस साहेब म्हणले चक्की पिसिंग, त्याला उपमुख्यमंत्री अशोक चव्हाण, आदर्श घोटाळा, ते खासदार, छगन भुजबळ 2.5 वर्ष जेलला, ते मंत्री, आणि दररोज जातीपातीचं राजकारण, मराठा ओबीसीचं भांडण, कुठं धनगरांचं आदिवासींचं भांडण, दररोज भांडण, एकही जातीत जात नाही, माणसात माणूस नाही, भावात भाऊ नाही, चुलत्यात पुतण्या नाही आणि पुतण्यात चुलत्या नाही, अशी परिस्थिती फडणवीस साहेब तुम्ही या महाराष्ट्राची केलेली आहे। आता मी त्या दिवशी तर बघितलं, छत्रपतींजवळ असे पाया पडताना दाखवले, साहेब त्यांनी मत नाही मिळणार, त्याला रक्तात छत्रपती पाहिजे, तुमच्या रक्तात नाही येत, तुम्ही किती पाया पडा। आता मत फक्त राजसाहेब, उद्धव साहेब, या 2 भावांना तर महाराष्ट्र देणार, संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण मराठी माणूस 2 भावांवर राहणार आहे। अभ्यंकरजी, संदीपजी देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली हा आज मोर्चा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या माध्यमातून आपण तमाम सर्व दोन्ही सेनेचे कार्यकर्त्यांच्या मुळे खूप हा मोठा मोर्चा आज या ठिकाणी होतोय। तर हा नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये मोर्चा का काढला, मला एवढंच सांगायचं आहे की हा हे नाशिक 9 वर्षापूर्वी आताचे मुख्यमंत्री, तेव्हा पण मुख्यमंत्री होते तेव्हा मी भाजपमध्येच होतो, त्यांनी हे नाशिक दत्तक घेतलं होतं। परवा पण येऊन गेले, सांगितलं नाशिकवर माझं फार प्रेम आहे। अहो साहेब, वेळा खड्डे पडले, प्यायला पाणी मिळत नाही, हनी ट्रॅपचा प्रश्न तुम्ही मिटून टाकला, दररोज खून होत आहेत, ड्रग्ज विकला जातात टपऱ्यांवर, आणि आपल्या गिरीश भाऊ येतात आणि सांगतात मी 2 दिवसात खड्डे बुजवणार आहे। किती वाईट परिस्थिती आहे, पालकमंत्र्याला खड्डे बुजवावे लागतात आणि गिरीश भाऊला संकट मोचक का म्हणतात मला अजून समजत नाही। अहो तुम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार होते, शेतकऱ्यांना तुम्ही विमा पॉलिसी देणार होते,
1 वर्षापूर्वी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देणार होते, शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला हमीभाव देणार होते. या महाराष्ट्रातले 90,000 कोटी ज्या ठेकेदारांचे तुम्ही थांबवले ते ठेकेदार आत्महत्या करतायत. 2 महिन्यापासून आदिवासी बांधव बिराड मोर्चा इथं उपोषणाला बसला. मान्य साहेबांनी सांगून नांदगावकर साहेबांनी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी मीटिंग घेतली, अजून त्यांना न्याय मिळत नाही. या नाशिकची परिस्थिती काय? दररोज एक खून होतोय, पाणी प्यायला मिळत नाही. अनेक प्रश्न या ठिकाणी असताना काल सुद्धा कोणता केशव उपाध्याय आला, तो बिचारा खरा रोजानी आहे, रोजानीच बोलतो. किती बोलायचं त्याला त्याचे पैसे दिले जातात, मग तो इडवून बोलतो. काल म्हणे 2 भाऊ काय, 3रा आला तरी चालेल. उपाध्याय बघायला ही गर्दी